इकडे सत्ता देव म्हणून सानंद म्हणायचं आणि चक्रवार असं काही नसते, देवलोक नसते, काही नसते. मग धम्माचा आणि बुद्धांचा तो गौरव नाही, धम्माला नाश करण्याच्या मार्गाने आपलं पडलेलं ते पाऊल आहे. आणि जर कोणी असं मानत असतील सज्जन हो, तर त्याच्या सावलीला सुद्धा थांबू नका. कारण असेवनाच बालानंद, त्याचं सेवन नको, त्याचं दर्शन नको. कारण त्याचे तरंग आपल्याला प्रभावित करतात, मिथ्या दृष्टी आणि पापकर्मी लोकांचे तरंग. म्हणून बुद्ध शासनाला दोष लावणाऱ्या लोकांसोबत एकदा तुम्ही आगीत उडी मारणे परवडले, आगीत उडी मारणे परवडले आपल्या कायानुसती करता करता, परंतु मूर्खासोबत जिंदगी व्यतीत करणं कधीच कामाचं नाही. मूर्खासोबत जिंदगी व्यतीत करणे म्हणजे पाप धर्माकडे जाणं आहे. कल्याण मित्र हा शब्द वापरलाय साहित्यामध्ये शास्त्रांसाठी. कल्याण मित्र, ज्याच्या जीवनात कल्याण मित्र आले त्याचं पूर्ण जीवन यशस्वी झालं, शास्त्र म्हणाले. एका बाजूला बुद्ध धम्म संघाचा आम्ही गौरव करतोय का? स्वाखातो भगवता धम्मो, सुआख्यात असा माझ्या भगवंताचा सधम्म आहे. यही पस्सिको, या आणि पहा. जेवढं जेवढं आचरण कराल तेवढं तेवढं प्रीती, प्रमोद, आनंद यायला लागतो. ओपन्यायिको, उच्च गतीला नेणारा, परम सुखाला प्राप्त करणारा जेव्हा जेव्हा आपण अनुभव करू तेव्हा सुख शांती देणारा. इकडं असं म्हणायचं आणि विपश्यनेला नाकारायचं, आनपणाला नाकारायचं. सांभाळून राहा असे कोणी जर समाजात लोक असतील तर भांडण करायचं नाही आणि मैत्री द्यायचे त्यांना सुद्धा. आई जसा एकुलता एका बाळावर प्रेम करते तेवढं प्रेम या जगातल्या प्राणी मात्रावर करा, मनुष्यावर करा, शास्त्र म्हणाले. म्हणून काय उठून सकाळी त्यांना भांडू नका जाऊन, पण म्हणा की हा मिथ्या दृष्टीतला आहे. ज्याची मिथ्या दृष्टी आहे त्याचा मिथ्या संकल्प, मिथ्या वाचा, मिथ्या कर्मान, मिथ्या सगळं मिथ्या, विमुक्ती सुद्धा मिथ्या आहे. आणि मिथ्या दृष्टी माणसांच्या दोनच गती आहेत, एक पशु पक्ष्यांच्या जन्माला जाणे अथवा नरकामध्ये जाणे. कारण ज्याचं पहिलं पाऊल मिथ्या दृष्टीने सुरू होतं त्याची विमुक्ती मिथ्याच आहे ना. म्हणून सम्यक दृष्टी प्राप्त करणे जीवनाचं आपलं अंतिम ध्येय असावं. म्हणून बुद्ध म्हणाले, बुद्ध धम्म आणि संघाचा जे गौरव करत नसतील. पुन्हा बुद्ध म्हणाले, जी लोक शीलाचे पालन करत नसतील त्यामुळेही धम्म नष्ट होतो. आपल्यावर लय मोठी